ग्लोबल रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूरक स्वागत। सध्या व्हाईट हाऊसमध्ये आए दिन कोणती ना कोणती मीटिंग आणि खडाजंगी सुरूच असते। याआधी युक्रेन आणि रशिया वादात अमेरिकेची उडी, भारत पाकिस्तान वादात मध्यस्थाची भूमिका बजावण्याचा दावा आणि आता दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा यांच्याबरोबरचा वाद। चर्चा केवळ डोनाल्ड ट्रम्प यांची। ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षांना अमेरिकेत बोलावून त्यांची कानउघडणी केली। विषय होता दक्षिण आफ्रिकेत गोळ्यांवर सुरू असलेला अत्याचार। दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षांसोबत नेमका काय वाद झालाय बघूया। So all in all, I do believe that our visit here has been a great success. A great success. असं दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा माध्यमांना सांगत असले तरी प्रत्यक्षात व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमधील चर्चेत भलतंच घडलं होतं। बुधवारी व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांसमोर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामफोसा यांच्यात जोरदार वादविवाद झाला। दक्षिण आफ्रिकेत गोऱ्या शेतकऱ्यांची कत्तल होत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला। दक्षिण आफ्रिकेने अमेरिकेचा हा आरोप पूर्ण खोडून काढण्याचा प्रयत्न केला। यावेळेस मात्र डोनाल्ड ट्रम्प यांची सटकली। त्यांनी थेट लाईट बंद करायला सांगत लाव रे तो व्हिडिओ म्हटलं। Let me see the articles, please, if you would, and turn the lights down. Turn the lights down, and just put this on. It's right behind you. From no one, we don't care. We can. जेव्हा व्हिडिओ सुरू झाला तेव्हा मात्र रामफोसा यांना आता काय बोलायचं असा प्रश्न पडला होता। त्यांनी केवळ 2-3 वेळा मागे वळून पाहिलं। मग ट्रम्प यांनी हे काय असा इशारा केला। ट्रम्प यांनी हा व्हिडिओ दाखवत दावा केला की दक्षिण आफ्रिकेत गोऱ्यांना टार्गेट केलं जात आहे। ट्रम्प एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी याच बैठकीत काही रिपोर्टही दाखवलेत आणि म्हटलं की या अत्याचारांमुळे दक्षिण आफ्रिकेतील शेतकरी अमेरिकेकडे धाव घेत आहेत, त्यामुळे रामफोसा यांनी यावर कारवाई करावी। रामफोसा यांनी लगोलग गंभीर झालेलं वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र ट्रम्प यांना काही ते रुचलं नाही। आता रामफोसा यांची टर्म होती। त्यांनी आपलं हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याची चौकशी करतो असं म्हटलं। त्यात आणखीन भर घालत दक्षिण आफ्रिकेत केवळ गोऱ्यांवरच नाही तर सगळ्याच वर्णांच्या लोकांवर असे अत्याचार सुरू असल्याचं सांगितलं। I'm not going to be repeating what I've been saying. I would say if there was Afrikaner farmer genocide, I can bet you these 3 gentlemen would not be here, including my Minister of Agriculture. मुळात थेट अमेरिकेच्या अध्यक्षांनी ही बैठक बोलवावी हे का घडलं याचं कारण जाणून घेऊया। दक्षिण आफ्रिकेत 9 ऑक्टोबर 2024 पासून सिरिल रामफोसा यांची भूसंपादन कायद्याला मान्यता आहे। कायद्यानुसार सरकार रस्ते, रुग्णालय किंवा शाळा यासारख्या सार्वजनिक कामांसाठी मोबदला न देता खासगी जमीन खरेदी करू शकतं। मूळ उद्देश दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद संपवणं असला तरी त्याचा दुरुपयोग होत असल्याचं सांगितलं जात आहे। काळ्या लोकांपेक्षा गोऱ्या लोकांच्या जमिनी बळकावल्या जात असल्याचा आरोप केला जातोय। काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटनाही घडल्यात। ज्या ठिकाणी मोठमोठे फार्म हाऊस आहेत तिथे हल्ले होतात, त्यावेळेस पोलीसही वेळेवर पोहोचत नाहीत। मात्र या हिंसाचारात काळ्यांपेक्षा गोऱ्या लोकांचा जास्त बळी गेलाय। दक्षिण आफ्रिकन लोकांच्या मते गोरे लोक स्थलांतरित आहेत, ते मूळ निवासी नाहीयेत। परिणामी गोरेच मोठ्या प्रमाणात हिंसाचाराचे बळी ठरलेत। या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांनीही नाराजी व्यक्त केली होती। आता ही बैठकीत वाद झाला, पण तरीही या बैठकीनंतर दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष असं काही झालंच नाही अशा अविर्भावात वावरण्याचा प्रयत्न करतायत। जो मुद्दा सतत उपस्थित होत होता किंवा तो ठळकपणे दाखवला जात होता तो म्हणजे नरसंहाराचा मुद्दा। पण मी देवाचे आभार मानतो की पत्रकारांपैकी एकानं या नरसंहाराबद्दल आणि पुराव्यांबद्दल बोलताना खरंच नरसंहार झाला का याबद्दल खात्री नसल्याचं म्हटलं। त्यांनी ते व्हिडिओ दाखवले तेव्हाही मला शेवटी असं नमूद करायचंय की या केवळ शंका आहेत आणि अविश्वास निर्माण करण्यासाठी गोष्टी पसरवल्या जात आहेत। सिरिल रामफोसा हे सातत्यानं हेच दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की हे वास्तव नाही तर केवळ पसरवलेल्या अफवा आहेत।
पण या भेटीनंतर सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. त्यात रामफोसा यांचे जुने व्हिडिओ ट्विट केले जात आहेत. The issue of genocide, and when he was asked, नरसंहाराचा सामना करणाऱ्या गोऱ्या लोकांनी जरा मर्दानी वागावं आणि भित्र्यासारखं अमेरिकेत पळून जाऊ नये. गोऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या पूर्वजांच्या पापांची किंमत त्यांच्या जीवानं चुकवावी लागेल. as he flighted पण व्हाईट हाऊस मधील बैठकीनंतर दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष रामफोसा यांची प्रतिक्रिया काही वेगळीच आहे. ते म्हणतात अमेरिकेबरोबर त्यांना चांगला व्यापार करायचा आहे, त्यामुळे ही बैठक खूप चांगली झाली आहे. So all in all, एकंदरीत मला खात्री आहे की आमची भेट खूप यशस्वी झाली. आम्ही जे साध्य करायचं ठरवलं होतं ते साध्य करण्यात यशस्वी झालो. अमेरिकेशी पुन्हा संबंध प्रस्थापित करण्यासाठी, गुंतवणूक आणि व्यापाराचे मुद्दे चर्चेत आणण्यासाठी यशस्वी झालो. शिवाय आम्हाला खात्री आहे की हा संवाद असाच सुरू राहील. set out to achieve. Let me see the. रामफोसा यांना जरी वाटत असलं की या बैठकीमधून त्यांना अपेक्षित असलेला उद्देश साध्य झालाय, तरी ज्या प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांनी या बैठकीत लावरे तो व्हिडिओ म्हणत रामफोसा यांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला, ते पाहता ट्रम्प इतक्यात दक्षिण आफ्रिकेबरोबर व्यापार आणि गुंतवणूक करण्यास सहज तयार होतील असं दिसत नाहीये. सत्तेत आल्यापासून त्यांच्या निर्णयाचा धडाका आणि आपल्या अटी मान्य करून घेण्यासाठी इतर देशांना वेठीस धरण्याची भूमिका पाहता पिक्चर अभी बाकी है असंच म्हणावं वाटतंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.